मला असं एकटीला सोडून तू जाणार आहेस? असं तरुण मुलीला निर्जन आणि अनोळख्या स्थळी एकटीला सोडून जाताना तुला काहीच वाटत नाही का रे? मग आता काय करू मी, मला सांग. तुला आताही यायचं नाही, त्या जंगलाच्या रस्त्याने पण यायचं नाही, कुठे व्यवस्था होते का राहायची बघायला चाललो तर तेही नको. तूच सांग मला काय करायचं, आपण तसं करू. सांग मला. मला कुठेही जायचं नाहीये, मला माझ्या घरी जायचंय. अरे कुठे चाललायस? बघतेस काय, तुझ्यासाठीच पेटवली शेकोटी. ये बस. ओ इडली सांबार. अहो इथे येऊन बसा, तिकडे कशाला कुडकुडत बसलात? या इथे. चला आता थंडीची तर सोय झाली. अम्मा आणि अप्पांना असं एकटं सोडून मी कधीच बाहेर आले नव्हते. आजची अख्खी रात्र इथे काढावी लागणार आहे. अम्मा अप्पा खूप काळजी करत असतील, रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागणार नाही. म्हणजे आता तर माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले. पण इकडेच दूर दूरपर्यंत पालापाचोळ्याशिवाय दुसरं काहीच खायला नाहीये. शक्ती ऐक, कमीत कमी खायला तरी काही मिळतंय का मी जाऊन बघून येतो. तू थांब इथे आणि शेकोटे पण पेटवले, तू बस, मी लगेच येतो. अरे मी तुला सांगितलं ना मगाशी, मला असं इथे एकटीला सोडून नाही जायचं म्हणून. मी भुकेने मेले ना तरी चालेल, पण मला इथे एकटीला नाही सोडायचं. आणि अरे कुठं गेला शिवा? ए शिवा, किती वेळा सांगितलेलं एकटीला सोडून नको जाऊस. तर एवढ्या रात्रीचं काही मिळणार होतं का त्याला खायला? मिळाले. भुट्टे, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? तुला सांगितलं होतं ना मी, मला इथे एकटीला सोडून नको जाऊस म्हणून. घाबरले होते ना मी. तू आणि घाबरलीस? अगं इथे तुलाच घाबरून लोक पळतात. काय म्हणालास? काही नाही. अगं हे बघ, आता वाद नको. मस्त भुट्टे आणलेत ते का, आणि भुट्टेच का आणले, दुसरं काही खायला मिळालं नाही का, असले प्रश्न नको विचारू. बड्या मुश्किलीने हे मिळालेत. आता रात्रीपुरती भूक तरी मिळेल. अरे शिवा, तुझ्या हाताला लागलंय, रक्त निघतंय. अरे मला कळलं पण नाही कधी लागलं. ते लागलं असेल, जाऊ दे. थांब. काय तू पण ना, तर सध्या गोष्टी कळत नाही. सांगितलं होतं ना मी तुला नको जाऊस म्हणून. काही झालं नसतं, एक दिवस उपाशी राहिलो असतो तर. एवढं काय नाही लागलं. एवढं हात दे इकडे.
अम्मा आप्पा खूप काळजी करत असतील रे. माझ्या काळजीमुळे त्यांनी जेवणही नसेल केलं. हा फोन पण ना आत्ताच बंद पडायचं होतं याला. शक्ती, एव्हा तर जास्त विचार नको करत बसूस. आणि अम्मा पण तर टेन्शनच नको घेऊस. त्यांना माहिती आहे त्यांची लेक खूप स्ट्रॉंग आहे, स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते. आणि त्यांना हे पण माहिती आहे की तिच्यासोबत शिवा आहे. हा शिवा असताना तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. आलं का लक्षात? तू सोबत आहेस म्हणूनच तर टेन्शन आहे. काय? नाही, काही नाही. गरम आहे सांभाळ. शक्य लागलाय. सॉरी.
सकाळ झाली तरी पोरीचा पत्ता नाही. कुठे गेली असेल ना? काय झालं तर नसेल ना? ओ काय अभद्र बोलताय. माझी शक्ती सुखरूप असते बघा, तिला काही झालेलं नसतं. आई जगदंबेच्या कृपेने तिला काही होणार नाही. काहीतरी उगाच बोलू नका तुम्ही. हे बघा, आम्ही पोलिसात तक्रार केली आहे. कुठेतरी अडकली असतील पोरं, येतील. आणि प्रिन्स सरकाराने बी माणसं पाठवले शोधायला. हे दोघं जिथं गेलेत ना तिथं रस्त्यात दरड कोसळली असं कळलंय आम्हाला. पण तुम्ही काळजी करू नका, शंभू महादेव आहे त्यांच्या पाठीशी. कुठंतरी आडोशाला थांबले असतील. तोंड आहे म्हणून काळजी बडबड करू नका. त्याला चांगलं बोला. अम्मा आप्पा आपला शेट सोबत कॉन्टॅक्ट झाला. काय म्हणाला? कुठे आहेत दोघं? अहो रस्त्यातच आहे, एवढ्यातच येतील. हो, आणि आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये. दोघं बी सुखरूप आहेत. आई जगदंबेच्या कृपेने शिव आणि शक्ती सुखरूप आहेत हे ऐकूनच जीवात जीव आला बघ. उगाच टेन्शन घेत बसलो होतो आपण. बघितलं ना, माझी शक्ती आणि शिवा सुखरूप असतात. आई जगदंबेच्या कृपेने त्यांना काही झालेलं नसतं. सकाळ झाली तरी पोरीचा पत्ता नाही. कुठे गेली असेल हो? काय बोलताय काय तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड असतं का? काय चुकीचं बोलल्या? आजकाल जे घडते त्याबद्दलच बोलल्या ना. हे बघा, तुम्हाला जे वाटतंय ना ते तुमच्या पाशीच ठेवा. खरं काही माहित नसताना कुणावर चिखलफेक करू नका. मला माझ्या शक्तीवर जेवढा विश्वास आहे ना तेवढाच माझा शिवावर असतो. हे बघा, डोळे झाकून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. आणि मैत्री या नात्याचा जर का अर्थ कळत नसेल ना तर उघडून बघा एखादी डिक्शनरी, नाहीतर इंटरनेटवर शोधा. उगाच काही बोलताय तोंड आहे म्हणून. मगच पण बघतोय मी बनवताय काही. हो ताई, यांची शक्ती सुद्धा सरळ मार्गे आणि गुणी पोरगे. तुम्ही माझ्या शिवाला ओळखत नाही का? थोडक्यात माझ्या शिवाची ओळख सांगतो. माझा शिवा शंभू महादेवाचा सच्चा भक्त आहे. तो पर स्त्रीकडं देवी म्हणून पाहतो, त्यांचा सन्मान करतो. अहो तुमची हिंमतच कशी झाली माझ्या पोराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायची? मला सांगा, उद्या जर का तुमची मुलं अशी काही कारणाने अडकली असती तर तुम्ही त्यांच्यावर असाच संशय घेतला असता? सांगा ना. नाहीतर काय? उलट मी तर म्हणतो शिवा शक्ती सोबत आहे ना म्हणून आम्हाला शक्तीची चिंता नाहीये, कळलं? तुमची आणखीन काय गरळ ओकायची आहे का? नाही ना? निघा. नंदू, जरा शिवाला कॉल करून बघतोस का? नाही म्हणजे कुठपर्यंत पोहोचलेत ते बघ जरा. हो हो, करतो, लगेच करतो. अम्मा आता कॉल लागत नाहीये, मी थोडं पुन्हा ट्राय करतो. अय्यो, फोन लागत नाही म्हणतोय. अगर रेंज नसेल तिकडे तू कशाला काळजी करते? हे बघ, आता आपल्याला कळलंय ना की शिवा आणि शक्ती सुखरूप आहेत. मग आता सगळ्यांनी स्माइल करा बघू. वस्तरा स्माइल कर रे. शक्ती, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. ते काल रात्री तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलो ना, त्यासाठी सॉरी. अगं चुकून झालं, म्हणजे मी झोपेत होतो, मला कळलंच नाही. प्लीज तू काही गैरसमज नको करून रोज, प्लीज. गैरसमज? मला तर खूप राग आलाय तुझा. पण म्हटलं जाऊ दे, रात्री अपरात्री तुला भीती वाटली असेल ना म्हणून घेतला असशील माझ्या खांद्याचा आधार.
नाही भीती नाही वाटली अगं, खरंच शंभू महादेवाची शपथ. मी फक्त झोपेत होतो म्हणून मला कळलं नाही. पण तरी पण तुला राग आला तर सॉरी, खरंच सॉरी यार. अरे शिवा, एवढा काय सिरियस होतोयस? मस्करी करत होते मी. आणि तू टेन्शन नको घेऊ, मला अजिबात राग आलेला नाहीये. आणि तू गाडी नीट चालव बरं, लवकर घरी पोहोचायचं आहे रे, घरचे वाट बघत असतील. हो. खूप वेळ झाला, अजून आले नाहीयेत. तुम्ही एकदा कॉल करून बघता का परत? अहो अम्मा नका ना टेन्शन घेऊ. शिवा मागाशी फोनवर काय बोलला, 10 मिनिटात पोचतो म्हणून ना. येईल आहे बघा, कोणी बी टेन्शन घेऊ नका, येतील ते. आले, गाडीचा आवाज आला. ए उघड शेट. शक्ती, शक्ती कशी आहेस तू? तू टेक असतेस ना शक्ती? एवढे उशीर का आलेस तू? हा, किती उशीर केलास तू यायला? आम्ही किती काळजी करत होतो बघ तुझी. रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा नाही लागला बघ. तुला कधी आमच्या नजरेपासून दूर ठेवलं नाही बघ. तू पिकनिकला जायची ना शाळेतून, तेव्हा पण घरी येईपर्यंत माझा जीव टांगणीला लागलेला असायचा बघ. माझं काळीच नुसतं पिळवटून जायचं शक्ती. अम्मा, अम्मा तू नको काळजी करू. अगं मी ठीक आहे, तुला दिसतंय ना मला काही झालं नाहीये अम्मा. आहे वस्तऱ्या. ए वा, अरे कालपासून तुझा कॉल लागत नव्हता, किती टेन्शन मध्ये आलो होतो मी माहितीये का? हो ना, जेव्हा तुझा फोन लागला ना तेव्हा आमच्या सगळ्यांचं टेन्शन कमी झालं. मी तर मनात ना देवीचा मंत्रच म्हणत होते केव्हापासून. आता तुम्ही आलायत ना, तर घरी जाण्याआधी आहे ना देवळात जाते आणि देवीचं दर्शन घेते. थँक्यू शिवा. आम्हाला समजलं की रस्त्यात दरड कोसळली आहे. आमच्या शक्तीची तू रात्रभर काळजी घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू. अहो अप्पा, काय आता थँक्यू बोलून परक करणार तुम्ही मला? नाही नाही, खरंच तू प्रत्येक संकटात आमची साथ देतोस बघ. तुझं आमच्याशी कुठल्या जन्माचं नातं आहे काय माहित. जन्मोजन्मीचं नातं आहे आपलं अम्मा. मला बी असंच वाटतंय, जन्मोजन्मीच नातं आहे बघा. चला चला, आता तुम्ही फ्रेश होऊन घ्या बघू. दमला असाल ना, भूक लागली असेल, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. हा, रात्रभर त्या आड गावात काय खायला मिळालं असेल की नाही काय माहिती. अम्मा, मी काय खायला थांबत नाही. मी आता पटकन घरी जातो, आंघोळ करतो, देवपूजा करायची मला, मग बघतो खाण्याचं काय ते. हा ठीक आहे. शक्ती तू चल, तू फ्रेश होऊन घे, चल. ए चल नारा. शिवा, थँक्यू मला प्रोटेक्ट केल्याबद्दल. आणि सॉरी, मी काल खूप बडबडले त्याबद्दल. अरे हसतोस काय? मी मनापासून सॉरी बोलते. हो कळतंय मला, पण सॉरी बोलायची काही गरज नाहीये. मला सवय झाली आहे तुझ्या बडबडीची आणि चिडचिडीची. बरं, माझ्याकडून पण थँक्यू. का? ते काल रात्री तू माझ्यावर एवढा विश्वास दाखवलास म्हणून. शिवा, तू आमच्या शक्तीसोबत होता म्हणून आम्हाला जरा टेन्शन कमी होतं. म्हणजे शक्तीच काय, दुसरी कोणतीही मुलगी असती ना तरी ती तेवढीच सुरक्षित असती. खरं बोलतायत आप्पा. नाना चला चला नाना, धन्यवाद. या. ए ब्रो ऐक ना, काय मला बोलायचं तुझ्याशी, जरा चल बाजूला चल, नंतर बोल. नाही नाही, अर्जंट आहे, जरा तिकडे चल ना. तुझं पण ना सगळं अर्जंटच असतं. चल पटकन. तर एक मिनिट.
हो काय बोलतो तू? मी काय म्हणतो, रात्रभर तुम्ही नक्की कुठं अडकला होतात आणि नेमकं काय घडलं रात्रभर ते सांगशील का मला? खरं खरं सांगायचं बरं का? झाला सुरू हा? तू समजतो ना तसं काय नाही झाला. काहीच बोलणं नाही झालं. काय नाही. चल आता मला निघू दे, भरपूर कामं पडलेत मला. काय प्रश्न येतो? ऐक नाही दादा येतोयस की थांबतोस? मी इथं थांबून काय करू, मला लागले भूक. चला आपल्या घरालाच जाऊ. चल बस मग. देवीची कृपाच झाली ना, हे दोघं सुखरूप घरी आले. आता जाते आणि पहिलं देवीचं दर्शन घेते. ऐका ना, अशी रात्र माझ्याही आयुष्यात यायला हवी ना. अशी रात्र म्हणजे? अहो अशी रात्र म्हणजे ते नंद्या बाळा, ते आम्हा मगाशी म्हणाले ना इडल्या करते म्हणून. जा, तुला भूक लागली असेल, जा खाऊन घे जा. नाही भूक लागली. अरे इडल्या फुकट जातील. जाऊ दे, काय फरक पडतो. मेलास. ऐका ना, ते 5 स्टार हॉटेलमध्ये एक टेबल बुक केलंय जेवणासाठी. संध्याकाळी याल ना? मी कशाला? आणि हे काय 5 स्टार तर मध्येच? 5 स्टार काय? पार्टी. शक्ती मॅडम आणि शिवा आलेत ना, म्हणून पार्टी माझ्याकडून तुम्हाला. याल? अरे तर नाहीच येऊ शकत. का? अरे आज गुरुवार आहे, आज त्यांचा उपवास आहे, त्यांचा कडक गुरुवार असतो, ते नाही येऊ शकत. हो, माझा ना आज उपवास आहे, मला नाही जमणार आणि मला देवळात पण जायचं ना. येते आम्ही. ऐका ना, पण तिथे उपवासाचं मिळतं 5 स्टार मध्ये. 5 स्टार वडा, 5 स्टार इडली, 5 स्टार थालीपीठ, सगळं मिळतं ना. ऐका, केली ती. तू किती आम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलास ना नंद्या, तरी मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार. एक दिवस मी तिला आय लव्ह यू बोलूनच राहणार. मी बी बघतोच तू तिला कसं आय लव्ह यू बोलतोस ते. मी तुला असं काही करूच देणार नाही. नंद्या, मनातल्या मनात माझ्याबद्दल काय बोलला का रे तू? मनातल्या मनात तुझ्याबद्दल मी काय डोकर पडले कडे तुझ्याबद्दल मनातल्या मनात विचार करायला? दुसरे काम धंदे नाहीत का मला काय? बा चिटकोबा, अरे काहीतरी बोल. आयुष्यात हे सगळं काय चाललंय? तुझं असं अचानक गायब होणं, अचानक आमच्या समोर येऊन पडणं, शिवा आणि शक्ती तिकडे रिसॉर्टवर अडकणं आणि ते तिकडे असतानाच बरोबर ती दरड कोसळलं. अरे वारा नाही, पाऊस नाही, काही नाही, काहीच नाही. मग हे सगळं भागडलं का चिटकोबा? का?